गोष्ट आहे. बरोबर. आता सामान्य लोक खरातकडे का जात होते हे तर आम्ही एकानंतर एक जे FIR येत आहेत ते बघून आम्हाला एक लक्षात आलंय. सगळ्या महाराष्ट्रालाच खरं तर त्याचा अंदाज आलेला आहे. पण जी नेते मंडळी खरातकडे जात होती, म्हणजे एवढे फोटोज आम्ही पाहतोय, ते का जात होते आणि त्यांना काय प्रॉमिस करायचा खरात? काय तुमच्या चौकशीत समोर आलंय? कोणी असले म्हणजे मी जे काही त्याला इंट्रोगेट केलं किंवा माझ्या बघण्याचा दृष्टिकोन आहे की किती माणूस मोठा असला तरी शेवटी मनुष्याची जी इन्सिक्युरिटी असते, शेवटी तो माणूसच असतो. त्यालाही भविष्य काहीतरी आपल्याला समजावं किंवा एवढे लोक एखाद्या माणसाकडे जातात तर आपल्याला पण काहीतरी त्यातून फायदा होईल ह्या दृष्टिकोनातून मला वाटतं लोक त्या ठिकाणी जात असावेत. आणि जेवढा मोठा माणूस तेवढी मला वाटतं इन्सिक्युरिटी पण तेवढी जास्त असते. त्यामुळे प्रत्येक जण आपापलं काहीतरी हित करण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे एक असं त्याची स्ट्रॅटेजी म्हणायची का की जी मोठी लोक आहेत त्यांच्याशी मैत्री करायची आणि जी सामान्य लोक आहेत त्यांचं शोषण करायचं, असा एक साधारणतः त्याचा स्ट्रॅटेजी होती की काही अजून वेगळी होती? तर आत्तापर्यंत जे आपल्या रेकॉर्डवर ज्या फिर्यादी आलेल्या आहेत किंवा जे रेकॉर्ड आलेलं आहे तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचं दिसतं. पण अधिक तपासामध्ये आपल्याला पुढचं काय आहे ते गोष्टी समजू शकतील. खरं तर लोकांच्या मनात हाही प्रश्न आहे. म्हणजे आपण आत्ता फोटोजबद्दल बोललो, इतकी नेते मंडळी आहे, सामान्य लोकांच्या फिर्यादी आपण घेत आहात, एकानंतर एक FIR रजिस्टर होतोय, पण नेत्यांची चौकशी कधी होणार आणि होणार का? किंवा ती तुम्ही करण्याचा काही प्रयत्न केला का? ह्याच्यामध्ये फक्त जसं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी विधिमंडळात सांगितलं की फक्त एखाद्याबरोबर फोटो आहे म्हणून आपण त्या माणसावर संशय किंवा त्याला आरोपीच्या कटघऱ्यात उभं करू शकत नाही. पण तपासामध्ये जर एखादी लिंक आली किंवा एखादा असं काहीतरी संशय आला की बाबा हा व्यक्ती ह्याच्यात इन्व्हॉल्व असू शकेल तर मला वाटते नक्कीच जे सरकारने विशेष तपास पथक गठीत केलेलं आहे आणि एक अतिशय कार्यक्षम महिला IPS अधिकाऱ्याच्या अंडर ते पथक आहे, तर मला वाटते नक्कीच ते कोणाची गय करणार नाही आणि तशा सूचना माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आणि पोलीस महासंचालकांनी क्लिअरली दिलेल्या आहेत. म्हणजे कोणालाही कुठल्याही नेत्याला बोलवू शकतात अशा, म्हणजे तो अधिकार आहे असं काही निघालंय लिंक? तर कायदा हा अधिकार सगळ्यांना देतो. कायद्यापुढे सर्वजण समान असतात, मग तो कोणी सेलिब्रिटी असो किंवा नॉर्मल असो. पण ते फ्रीडम आहे का पोलिसांना? मी आतापर्यंत जे म्हणजे नाशिक पोलीसला तर मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे आभार मानेन की मागच्या 2 वर्षापासून मी असल्यापासून आम्हाला इतका फ्रीडम दिलेला आहे की आम्ही अनेक कारवाया पॉलिटिकली कनेक्टेड लोक असतील किंवा जे रुलिंग पार्टीचे असतील त्यांच्यावरही आम्ही कारवाया केलेल्या आहेत. त्यामुळे मला वाटत नाही की हा म्हणजे जी काही कणखर नेतृत्व माननीय गृहमंत्री आपल्याला देत आहेत तर मला वाटत नाही की काही कुठल्याही आणि हा प्रश्न अतिशय त्यांच्या जिव्हाळ्याचा आहे. म्हणजे त्यांनी पहिला जो जे आम्हाला सांगितलं होतं की हा प्रश्न महिलांच्या सुरक्षिततेचा आणि त्यांचा मान मर्यादाचा आहे, त्यामुळे कोणाची गय करू नका. एक नाव खरं तर इथे मोठं आहे आणि ते बरेचदा आलं, सुरुवातीपासून आलं, ते म्हणजे रुपाली चाकणकर यांचा जो ऑलरेडी एक राजकीय राजीनामा होऊन गेलेला आहे ह्या केसमुळे. त्यात एक माहिती ऑलरेडी आहे की शिर्डीमध्ये रुपाली चाकणकर यांनी दखल दिली होती जेव्हा खरातच्या विरोधात तक्रार आली होती. तेव्हा आपण जेव्हा खरातला अटक केली तेव्हा त्यांचा काही दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला का? तुम्हाला कुठला फोन आला का? खरं सांगायचं तर मला कुठलाही कोणाचाही फोन आला नाही आणि दबाव टाकण्याचा तर प्रश्नच नाही. पण अशा प्रकारचा कुठलाही काही मदत करा किंवा अशा प्रकारचा कुठलाही फोन नाशिक शहर पोलीस आणि आयुक्त म्हणून मला आला नाही. त्यांना रुपाली चाकणकरांना सह आरोपी करा अशा पद्धतीचे सुद्धा मागणी बऱ्याच काळापासून होते. तर ते तुम्हाला सुरुवातीला करावं असं काही तुमच्याकडे डेटा किंवा माहिती नव्हती का? म्हणजे त्यांना सह आरोपी करा ही मागणी जरी असली तरी सध्याची परिस्थिती काय आहे, त्या सह आरोपी होऊ शकतात का? आमच्याकडे जी केस होती, आमची जी कंप्लेनंट होती, तर त्या कंप्लेनंटचा जो काही आम्ही फिर्याद घेतली आणि पुढची कारवाई केली तर त्याच्यामध्ये कुठल्याही पॉलिटिकल व्यक्तीचा कुठे सहभाग किंवा प्रेशर किंवा अशा प्रकारचं कुठे आम्हाला आलेलं नव्हतं आणि आम्ही ती कारवाई केली, आम्ही आरोपीला अटक केली आणि त्याच्यानंतर मग हे सगळ्या गोष्टी आम्हालाही समजत गेल्या की काही शिर्डीला अशा काही गोष्टी पुढे आलेल्या आहेत किंवा इतर ठिकाणी आलेल्या आहेत. तर आमच्या जो काही तपास होता त्याच्यामध्ये आम्हाला
ही गोष्ट आली नाही, कारण कदाचित आमच्या केसमध्ये ते झालं नाही. पण इतरत्र काय झालेलं आहे, कुठे काही इलिगल काही झालेलं आहे किंवा क्राईम झालेलं आहे, तर मला वाटतं ते सर्व गुन्हे जे आहेत ते विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आले आणि दे विल गो व्हेरी डीप इन टू इट. म्हणजे पुढे मागे जर असं असेल तर त्याचा सोक्षमोक्ष लागेलच. 100%. अच्छा. खरं तर प्रत्येक FIR मध्ये महिलांनी असं म्हटलेलं आहे, म्हणजे खास महिलांचे जे FIR आहेत त्याच्यामध्ये, की अमुक अमुक खरातनं आम्हाला सांगितलं आणि ते तसं झालं. तर कुठंतरी त्याला ज्योतिषशास्त्र येत होतं अशी त्यांची जी भावना आहे, किंवा त्याला येत होतं, त्यांनी असा काहीतरी अभ्यास